हाय फ्रेंड, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे. आज आहे बुधवार आणि रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आणि इथे जो साप आहे हा कॉमन क्रेत आहे. याला मण्यार पण बोलतात. आणि याच्यावरती जी डिझाईन असते व्हाईट असते आणि पूर्ण ब्लॅक असतो. आणि याच्यात जे विष असतं न्यूरोटॉक्सिक असतं. हा साप चावला तर लवकर समजून येत नाही, असं वाटतं की मच्छर चावलेलं आहे. आणि याची थोडीशी पण आपल्याला जाणीव नाही होत. त्याचे दात खूप छोटे असतात, खूप लहान असतात त्या सापाचे दात, म्हणून आपल्याला कळत नाही तर काय चावलं म्हणून. या सापाचं विष नाग आणि घोणसपेक्षा पण पॉवरफुल असतं. म्हणून हा साप चावला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा. आणि या सापाची लांबी जास्तीत जास्त 4 ते 5 फुटाची असते. हा साप रात्रीचे जास्त ॲक्टिव्ह असतो आणि सक्रिय असतो. हा साप रात्रीचे शिकारीसाठी बाहेर निघतो. आणि हा पावसाळ्यामध्ये जास्त आढळतो. हा घराच्या आजूबाजूला कुठे पण दिसतो. याला जर का गरमीची गरज लागली, ऊबची गरज लागली तर हा कधी घरामध्ये पण जातो, कोणत्या पण कोपऱ्याला जाऊन बसतो. म्हणून या सापापासून सर्वांनी काळजी घ्या आणि घराच्या आजूबाजूला आणि घरात साफसफाई ठेवा. ही व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोणता पण साप असो, विषारी असो बिनविषारी असो, पण सर्पमित्राला कॉल करून बोलवा.